कमिटी डॉक्टर सुजय शेलार उपाध्यक्ष शिरूर तालुका काँग्रेस जायचं नाही। शेखर खोमणे उपाध्यक्ष। माझं दुसरं काम आहे कुस्ती स्पर्धा मेन तुम्ही संगत जाणार आहे। तुमच्याकडे खूप महत्वाचं काम आहे, मी तुम्हाला आवर्जून पहा। ठीक आहे आपण जाय राजा भाऊ। शेखर खोमणे उपाध्यक्ष युवक तालुका काँग्रेस। शाहरुख भाई सय्यद अध्यक्ष अल्पसंख्याक कमिटी। दिलीपराव गव्हाणे अध्यक्ष ओबीसी सेल। सचिनराव पंडित अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना। ही सर्व मंडळी उपस्थित आहेत। मनापासून स्वागत आहे आपलं मांडवगण समस्त ग्रामस्थांच्या वतीनं। 52 किलोची फायनल, त्यानंतर 57 किलो फायनल तयार। प्रशांत रुपनेर गारकोलवाडी रेड का शोम, अमोल करे रामलिंग ब्ल्यू का शोम। 57 किलो फायनल। उपाध्यक्ष मच्छिंद्र गव्हाणे शिरूर तालुका कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष। संतोष साकोरे पाटील। पिंटू दरेकर पैलवान पिंटू दरेकर। तात्या कोळपे। दीपक वागचौरे। कैलास पवार गोपाळ संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष कैलास पवार। संघटनेचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष आप्पासाहेब धुमाळ। कार्याध्यक्ष विठ्ठलदादा पवार आणि सर्व रामभाऊ सासवडे आणि मानस सचिव शिरूर मल्ल सम्राट पुरस्काराचे मानकरी प्राध्यापक जेडेस पवार साहेब आणि निमगावला 1 वर्ष चांगलं नियोजन करणारे माजी अध्यक्ष कानिपनाथ गव्हाणे पैलवान। आखाड्यात सर्व नियंत्रण ही मंडळी कंट्रोलिंग करणं अत्यंत महत्वाचं आहे। एवढा मोठा सोहळा आणि आखाड्याचं कंट्रोल प्राध्यापक जेडेस पवार सर, कानिपनाथ गव्हाणे आणि आदरणीय रामभाऊजी सासवडे संस्थापक शिरूर तालुका कुस्तीगीर संघ। अगदी सर्वांचा मान सन्मान आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व असे रामभाऊ सासवडे। सगळ्या पक्षाची मंडळी येतात। शांतता राखा, आवाज करू नका जरा। कुस्ती आनंदाने पहा, कुस्तीचा आनंद लुटा। तोला मोलाच्या कुस्त्या चालू आहे। एवढं मोठं तालुकास्तरीय आयोजन अखंड तालुक्याची एकजूट या निमित्तानं होत असते। गॅलरी सौजन्य 20,000 कैलासवासी आबासाहेब मामा पांडुरंग होळकर प्रगतीशील बागायतदार सादलगाव यांच्या स्मरणार्थ वस्ताद दिलीपराव काळे, गोरखभाऊ होळकर, नानाभाऊ होळकर। गॅलरी सौजन्य पहा, सगळ्या गॅलऱ्या सजल्या। व्यासपीठ तर सुंदर सजलंय आणि व्यासपीठाची सगळी मंडळी आणि माय माऊल्यांच्या एक गॅलरी आणि व्यासपीठावरही माता भगिनी उपस्थित आहेत। एकमेव अशी स्पर्धा आहे। दरवर्षी माता भगिनी या स्पर्धेला उपस्थित असतात आणि हा थरार हे मर्दानी चंगाचं लाईव्ह प्रक्षेपणही लोक अनेक पाहत असतात घराघरामध्ये बसून तालुक्यामध्ये। कानिपनाथ गव्हाणे यांचा पुतण्या तिकडे सीमा दलात आहे। मावस भाऊ कानिपनाथ गव्हाणे आणि त्या सीमेवरनं कालपासून लाईव्ह पाहतोय आणि कालच फोन आला। ऐका, 5061 लोक लाईव्ह पाहतायत। लाईव्ह पाहतायत। लाईव्ह महाकेल पवन बेंद्रे यांचं आणि कुस्ती पहा। भले 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 4-5 मोळी डाव मोळी सुटली पाठीवर गेला आहे ना। हेच आपल्याला हेच तयार करायचे कोणत्याही परिस्थितीत। म्हणून कालही सांगितलं, आजही सांगतो, साथी हात बडाना
एक अकेला थक जाएगा मिलकर भोज उठाना. सर्वांनी मिळून हे राष्ट्र कार्य बलशाली भारत हो विश्वात शोभून राहावं. बलवंतानं समाजाचं प्रबल नेतृत्व केलं. धाडसी नेतृत्व निर्माण झालं याच लाल मातीतून, महाराष्ट्राच्या लाल मातीतून. याच मातीतून आव्हानं उठली, याच मातीतून ब्रिटिश सत्तेला टक्कर दिली. 150 वर्षी परकीय सत्ता परतवून लावली ते मर्द पैलवान. यानंतरच्या कुस्तीचं बक्षीस वितरण करण्यासाठी कैलासवासी रंगनाथ दगडोबा घाडगे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय श्री प्रभाकर रंगनाथ घाडगे सरदार बंधू यांच्याकडनं 6000 रुपये. मान्यवरांना विनंती आपण जवळपास येऊन थांबायचं. त्याचबरोबर कैलासवासी यशवंत भीमाजी कांबळे गुरुजी यांच्या स्मरणार्थ श्री राजेंद्र यशवंतराव कांबळे सर यांच्याकडनं या ठिकाणी या विजेत्या मल्लास 5000 रुपये जवळ येऊन थांबायचे. 6-5 अखेरचे 25 सेकंद. लाल 6 निळा 7. एक मिनिट. या ठिकाणी या कुस्तीचं बक्षीस देण्यासाठी इनामगावचे सरपंच प्रफुल्ल शेठ घाडगे यांनी सुद्धा यायचंय. अटी तटीचे दोघं चांगले. नाव उमेद व्हायचं नाही. चांगले लढला, फायनल पर्यंत पोहोचला. बोला भाऊ. ए थांब बाळा, ये बाळा, ये इकडे इकडे इथे. या ठिकाणी 52 किलो वजन गटामध्ये ज्यांचं बक्षीस आहे ते कैलासवासी रंगनाथ दगडोबा घाडगे यांच्या स्मरणार्थ श्री प्रभाकर रंगनाथ घाडगे सरदार यांच्या व बंधू यांच्याकडनं 6000 रुपये. त्यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी बक्षीस वितरणासाठी यायचे. त्याचबरोबर कैलासवासी यशवंत भीमाजी कांबळे गुरुजी यांच्या स्मरणार्थ श्री राजेंद्र यशवंतराव कांबळे सर यांना मी विनंती करतो. त्याचबरोबर प्रफुल्ल घाडगे इनामगाव सरपंच यांना मी विनंती करतो की आपण बक्षीस वितरणासाठी यायचे. त्याचबरोबर बक्षीस देण्यासाठी कैलासताच्या फराडे, अंकुश अण्णा शितोळे, बाबासाहेब फराडे, माजी व्हाईस चेअरमन घोडगंगा आपणासही विनंती आहे बाबासाहेबजी फराडे साहेबांना, बाळकाका फराडे आपणासही विनंती आपण बक्षीस देण्यासाठी या ठिकाणी यायचंय. ज्यांचा नामोल्लेख झाला या मान्यवर पाहुण्यांना येण्यासाठी रस्ता करून द्या, त्यांना आखाड्यामध्ये येऊन द्या. सोसायटीचे माजी चेअरमन प्रभाकरराव घाडगे यांनाही विनंती आपण बक्षीस वितरण करण्यासाठी या ठिकाणी प्रथम क्रमांक ओमकांत धुमाळ पिंपळे खालसा यांचा आलेला आहे. आणि त्याचबरोबर द्वितीय क्रमांक सार्थक शेंडके डोंगरगान यांचा आलेला आहे. प्रशांत आला का? आप्पासाहेब तुम्हाला आले का? अरे पाठी रागे तर एका मागे एक उभे. महेश आपलं सुधीर